आहे. चला ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 बघा. खालील एका डब्यात 15 किलो 500 ग्राम तांदूळ भरले आहेत, तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? बघा, क्वेश्चन मध्ये एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे? एका डब्यामध्ये 15 किलो 500 ग्राम तांदूळ. किती? 15 किलो 500 ग्राम तांदूळ. ठीक आहे. बघा, एका डब्यात जर तुमचा, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे, मनस्वीचं उत्तर आले. एका डब्यामध्ये 15 किलो 500 ग्राम तांदूळ भरले, तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? तर बघा, आता म्हणजे 15 किलो 500 ग्राम गुणिले 10 करा. तुमचं उत्तर आलं बाळांनो. ठीक आहे, तुमचं काय येईल? उत्तर येऊन जाईल. तर किती किलो येईल बघा, लक्षात ठेवा. नंतर दशांश चिन्ह देऊया आपण. तुम्हाला डायरेक्ट ट्रिक सांगतो. शून्य आहे तर 1 2 3 ते 3 शून्य लिहितो. 1 2 3 शून्य लिहिलं. आता 1 5 5 ला 5, 1 5 5 आणि हा 1 1 1. मग दशांश चिन्ह किती अंकानंतर आहे चेक करायचं आहे बाळांनो. ठीक आहे. बघा, 1 2 3 बघा, दशांश चिन्ह, या दशांश नंतर 1 2 3 संख्या आहेत, म्हणून 3 अंक सोडायचे डावीकडून. 1 2 3 आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं. 155 हे उत्तर आहे तुमचं. 155 किलो तांदूळ मावतील 10 डब्यात. किती? 155 किलो तांदूळ एका डब्यात मावतात. ठीक आहे. चला, मावतील. ठीक आहे, मावतील. लक्षात ठेवा. कुणाला कळालं नसेल तर नो म्हणून टाकायचं आहे. ठीक आहे, कुणाला कळालं नसेल तर नो म्हणून टाकायचं आहे. ठीक आहे, चला लवकर टाकायचं आहे. चला. किलो ठीक आहे बाळा. आपण हा राईट साइड कडून स्टार्ट करूया. चला, किलो बाळा पहिलं घर. एक हेक्टो ओके बाळा, हेक्टो आलेला आहे. डेका नंतर बाळा डेका डेका आलेला आहे. बर. सेंटी अरे, डेका डेका झाल्यानंतर ग्रॅम मीटर मीटर हा. अरे, जेवण केलं नाही का? ग्राम, लिटर आणि मीटर, बरोबर ना? हो आता आता सेंटी अरे, इथं सेंटी आहे, आधी डेसी आहे का सेंटी आहे रे? देसी अरे काय समज काय होत तुला? नंतर सेंटी. सेंटी मिली सेंटी नंतर मिली. ठीक आहे, ओके. मग आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे बाळा? 4 लिटर बरोबर आपल्याला मिली मध्ये म्हणजे ml मध्ये कन्वर्ट करायचं आहे, बरोबर? हो 4 सर बरोबर ना? मग आपण मोठ्या एककाकडून छोट्या एककामध्ये कन्वर्ट करते वेळेस आपण शून्य देतो बाळा. तर 4 लिटरचं घर 4 मध्ये मिली मध्ये, म्हणून हा शून्य दिलं. बाकीच्या घरात आपण काय करतो? शून्य देतोय, बरोबर? म्हणून काय झालं बाळा? 4 लिटर बरोबर काय झाले बाळा? 4000 मिली ठीक, 4000 मिली. कळालं समर्थ? पुढे जाऊ का? ठीक आहे, चल आता हो बघा. सर आता समर्थ सांगितलं. ठीक आहे, आता क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये जर आपल्याला काय विचारलंय बघा, एकदम छान क्वेश्चन विचारलं बघा. काय? एका बॉटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले. म्हणजे 125 मिली भरले, तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बॉटली लागतील? मग त्यांनी काय विचारलं बाळांनो, जर एका आपल्या बॉटलीमध्ये तेलाच्या बॉटलीमध्ये 125 मिली म्हणजे ml जर एका बॉटलीमध्ये मावत असेल, तर 4 लिटरला किती बॉटली लागतील बाळांनो? बघा, 4000 आहे. 4000 झालं. 4 लिटर म्हणजे 4000 मिली. आताच आपण काढलेलं आहे. तर बघा, 4000 भागिले 4000 भागिले काय रे? 125 मिली. बरोबर ना बाळांनो? 4000 भागिले जर 125 मिली गेलं, तर आपल्याला एका बॉटलीमध्ये 125 असेल, 125 बसत असेल तेल, तर आपल्याला 125 भागिले आपल्याला 4000 मिली करावं लागेल. बरोबर, सॉरी, 4000 मिली भागिले आपल्याला 125 करावं लागेल, बरोबर का नाही? तर तुमचं उत्तर जे काय येईल तुमचं, आज चेक करा, याचं उत्तर काढा. चला, सगळ्यांनी काढा बरोबर, भागाकार करता आला पाहिजे. ठीक आहे.
काटछाट करता आली पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, चला करा बरं काटछाट. कोण करणार? पटापट करा काटछाट. चला बघा, सिंपल. आता एक स्थानी 5 आहे आणि इथं वरी पण 0 आहे. मग 100% तुम्हाला माहिती आहे 5 ने भाग जातो. मग 5 ने भाग द्या. 5 एक 5, 5 दोन्ही 10. मग इथं उरले 2. 5 5 25 झाले. ठीक आहे, चला आता इथं 5 8 40 म्हणजे किती झाले? इथं 800 झाले बाळांनो. इथं उरले 25. बरोबर. चला आता बघा, आता इथं वरी 800 आहेत, खाली 25 आहेत. मग भाग द्या परत 5 ने द्या. बरं 25चा पाडा येत नसेल तर परत 5 ने द्या. काय हरकत आहे? द्या. 5 5 25. ठीक आहे, 5 5 25. मग बघा 85 बघा बघा आता मग काय 5 एक 5 उरले किती? 3. बरोबर ना? 8 मधून जर 5 काढले तर उरत आहेत 3. मग हे झाले 30. किती झाले? 30. मग बघा आता 5 एके 30 आणि हा पुढचा 0. ठीक आहे, एवढं कळालं. आता बघा, आता बघा इथं 160 राहिले आणि इथं 5 राहिले. बघा आता बघा 5 एक 5, 5 त्रिक 15. उरले किती? 1. 10 झाले. 5 एक 5, 5 दोन्ही 10 म्हणजे आले किती? 32. म्हणजे उत्तर आपलं किती आहे? किती बाटली लागतील बाळांनो भरण्यासाठी? 32 बाटली लागतात. बघा 32 बाटली. आणि जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर काय करायचं? 32 गुणिले 125 करा. तुमचं 4000 लिटर आहे. ठीक आहे, असं तुम्ही ऑप्शन पण काढू शकता. कसं कसं बाळांनो? आता इथे 125 मिली एका तेलाच्या बाटलीत बसते. एका बाटलीत बसते 125 मिली. तर 4000 मिली किती बाटलीत बसणार? बरोबर ना? मग तुम्ही करून बघा. 32 गुणिले 125 करा. उत्तर येतो का नाही चेक करा बरं. बरं करा बरं सगळे. 32 गुणिले 125 करा. 4 लिटर. आपलं 4 लिटर यायला पाहिजे. 4000 ml यायला पाहिजे उत्तर. येतोय का नाही बघा चेक करा. असंही करू शकतात. ऑप्शन पण काढू शकता. डायरेक्ट ऑप्शन गुणावं लागणार आहे याला. ठीक आहे, आपण 125 गुणिले 32 करा. जर 4 लिटर आता येत असेल, 4 लिटर म्हणजे 4000 मिली येत असेल तर आपलं परफेक्ट आन्सर आहे. तसंच 24 गुणिले करा, येत नाही. 50 गुणिले 125 करा, येत नाही 4 लिटर. 34 गुणिले 125 करा, येत नाही. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊ का? समजलं का सगळ्यांना? ओके, चला चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे, चला आन्सर टाकायचे. बघा आता बऱ्याच जणाला कन्फ्युजन आहे. ठीक आहे, तुम्ही 1 नंबर उत्तर काढला, हे पण बरोबर आहे तुमचं. पण क्वेश्चन तुम्ही नीट वाचला नाही, हे चुकलंय तुमचं. कळालं? कळालं का? बघा बघा तुम्ही उत्तर दिले ते बरोबर दिले, सगळ्यांनी दिले 1 नंबर जे आहे ना. पण क्वेश्चन व्यवस्थित नाही वाचल्यामुळे तुमचं काय इथं झालेलं आहे? चूक झालेलं आहे. बघा काय चूक होते बघा. बघा इथं 3 आहे, इथं काय आहे? त्रिकोण आहे, इथे 4 आहे आणि इथे चौकोन आहे. बघा ठीक आहे. आता आत्ता बरोबर आलं की नाही बघा. आता शुभ्राचं बरोबर आलं. आला का नाही शुभ्रा? क्वेश्चन वाचलं नाही ना तुम्ही? 6 पण आता जेव्हा मी म्हणलो तुम्हाला की तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचलं नाही, बरोबर उत्तर बरोबर काढलं तुम्ही पण क्वेश्चन व्यवस्थित वाचला नव्हता. बरोबर मनस्वी? हा, आता सगळ्यांनी ऑप्शन चेंज केलं, केलं का नाही? हा, कळालं का? कुठं चुकताय ते तुम्हालाच कळलं आता. बरोबर, जेव्हा तुम्ही क्वेश्चनच रीड केला नाही व्यवस्थित तर क्वेश्चन रीड करायचं आणि आन्सर द्यायचं. आता सगळ्यांनी तुम्ही 1 नंबर आन्सर दिलं. बरोबर, आता तुम्हाला बरोबर आहे वाटलं, वाटलं का नाही बाळांनो? मग तुमचे इथले मार्क्स गेले, गेले का नाही? गेले. बघा का का गेले तुमचे मार्क्स? बघा गडबड करायची नाही, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि मगच अटेंड करायचं. ठीक आहे, बघा ठीक आहे. 3 आहे इथं, त्रिकोण आहे इथं, 4 आहे इथं, चौकोन आहे. ठीक आहे, या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. बघा 6 ने निशेष भागतो जातो. तर तर चौकोनाच्या जागी विचारलं का? चौकोनाच्या जागी, चौकोन व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? ठीक आहे, अनुक्रमे कोणते अंक असावेत विचारले. बरोबर, बघा तुम्हाला पहिलं चौकोनाच्या आणि नंतर त्रिकोणाच्या अनुक्रमे लक्षात ठेवा. तुम्ही काय केल्या? हे एक्झाम्पल घेतले आणि उत्तर काढले. बरोबर बरोबर ओके. सानवी म्हणते मी सांगू? बर, सानवी मला काही नको सांगू, फक्त 6ची कसोटी सांग बस. 6ची कसोटी सांग, आपलं उत्तर आलं. बरोबर ना? चला कोण सांगणार कसोटी 6ची? बरोबर, 6 ने निश्चित भाग. चला कोण सांगणार 6ची कसोटी? ओके, सानवीने 6ची कसोटी सांगणार आहे. ओके ठीक आहे. चला अमुकी
हा साने बोल. 4ची कसोटी बरोबर 2ने आणि जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने भाग जातो. बरोबर बरोबर. ओके ठीक आहे. बघा 6ने कधी भाग जाईल, जेव्हा इथं एकक स्थानी कोण असले पाहिजे, समसंख्या असली पाहिजे, बरोबर ना? बरोबर का रे? ठीक आहे. मग आपण इथं काय करूया, ऑप्शन काय करूया, इथं इथं समसंख्याच पाहिजे. तर मग इथं पहिल्या याच्यात आपल्याला पहिला आता इथं ऑप्शन कुठलं यूज करायचं आहे, स्टार्टिंगला पहिले चौकोनाच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, 2 असलं पाहिजे. इथं आहे का पहिल्या स्टार्टिंगला? नाहीये, चुकलं उत्तर. इथं एकक स्थानी आहे का? 2 नाहीये. चौथ्याच्यात एकक स्थानी उत्तर आहे का? 2 नाहीये. कॅन्सल करून टाका ऑप्शन, डायरेक्ट इथं ऑप्शन क्रमांक 3. बघा एकक स्थानी 2 ठेवा आणि तुमचा जो इथं काय आहे, ट्रायंगल जो आहे, तो ट्रायंगलच्या जागी म्हणजे त्रिकोण आहे त्या जागी इथे 3 ठेवा आणि बघा भाग देऊन. मग 3ची कसोटी काय म्हणते, चला 3 इथं झालं, इथं त्रिकोण जागी 3 झालं, इथं 4 झालं आणि इथं 2 झालं. मग 3ची कसोटी काय आहे बघा, सांगा 3ची कसोटी काय आहे, कोण सांगणार? चला 3ने व 2ने निश्चित भाग जात असेल त्या संख्येला 6ने निश्चित भाग जातो. ही 6ची कसोटी आहे, 6ने मी म्हटलं. मग 3ची कसोटी काय आहे, कोण सांगणार आहे? 2ची कसोटी तर सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर ना? ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल त्या संख्येला 2ने निश्चित भाग जातो, बरोबर ना? मग तुम्हाला 3ची सांगायची, बरोबर? बघा संख्येच्या संख्येच्या अंकाची बेरीज करा, बघा बरं, बेरीज करून बघा बरं. मग हे झाले, बेरीज करा सगळ्यांची. 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12. यांच्या अंकाची बेरीज केली 12. मग 12ला 3ने भाग जातो का? 3 चोक 12 जातो ना सर. मग 100% 3342 ला 6ने निश्चित भाग जातो. 6ने निश्चित भाग जातो. तरी बघा चेक करायचं असेल, कन्फर्मेशन साठी तुम्हाला, कन्फर्म करण्यासाठी, प्रूफ करण्यासाठी तुम्हाला ह्याला भाग देऊन बघा जातो का नाही परफेक्ट भाग. चला द्या बरं, सगळ्यांनी टाकायचं चॅट बॉक्स मध्ये, जातो का नाही चला टाका, लवकरात लवकर टाकायचं आहे. ठीक आहे, चला सगळ्यांनी सांगायचं आहे, सगळ्यांचं झालेलं आहे. चला जातो का रे, चेक करा बरं, जातो का? चला चेक करा बरं, चला सांगा बरं, तो का? चला जातो का? ओके, मनस्वी म्हणतो हो, ठीक आहे जातो, जातो, ठीक आहे जातो. बघा 6 1 6, 6 पंचे 30, 3 उरले, बरोबर ना? 34 झाले, 6 पंचे 30, बरोबर. आता 6 पंचे 4 उरले, मग 6 7 42 म्हणजे म्हणजे 6 7 42 म्हणजे किती आलं, 5500, सॉरी 557 भाग करायला म्हणजे पूर्ण भाग जातो. ठीक आहे, 6ने पूर्ण भाग झालं का? प्रूफ कळालं सगळ्यांना? ऑप्शन क्रमांक 3 डायरेक्ट कसा सिलेक्ट केला ते पण कळालं का? चला सिंपल होतं का नाही बघा बाळांनो, बघा सिंपल होतं का नाही. आता आपल्याला माहिती होती ते म्हणले काय, पहिलं अनुक्रमे, अनुक्रमे म्हणले मुद्दामून तुम्हाला हे कन्फ्युजन साठी. तुम्ही सगळ्यांनी चुकलं, तुम्ही उत्तर बरोबर काढले हो. तुम्हाला सगळं माहितीये, तुम्हाला कसोटी माहिती आहे 2ची कसोटी माहिती आहे, तुम्हाला 3ची कसोटी माहिती आहे, 6ची कसोटी माहिती आहे, तरी पण तुम्ही चुकलात, बरोबर का नाही? तरी पण तुम्ही चुकलात, बरोबर ना? तुम्ही काय केलं, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर मनस्वी, बरोबर शुभ्रा, बरोबर सानवी, बरोबर समज. का चुकलात? तुम्ही क्वेश्चन रीड केलं नाही. तर क्वेश्चन रीड करायचा, मगच आन्सर अटेंड करायचं. ठीक आहे, चला चला पुढचा क्वेश्चन. चला आता बघा, एकदम सोपा हा पण क्वेश्चन. बघा आता इथं चुकायचं नाही, हा इथं कोणीच चुकायचं नाही. ठीक आहे, बघा इथं कोणीच चुकायचं नाही. ठीक आहे, ओके, ठीक आहे, कोणीच चुकायचं नाही इथं. आता बघा, सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. सममूल्य अपूर्णांक काय करत आहे, दर्शवत नाही. चला, सोबतच्या दिलेल्या आकृतीत खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केल्यास भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. चला, सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. चला पर्याय क्रमांक 4 म्हणतात बरेच जण. चला बघूया आता किती जण चुकलेत. समर्थ, सर, हा क्वेश्चन वाचा बरं. सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. मग क्वेश्चन काय कळाला का नाही बाळा? काय म्हणलेले क्वेश्चन नाही कळला?
म्हणजे सर आपल्याला सांगितलंय की आकृतीतील कोणतं रेखांकित अपूर्णांक म्हणजे सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. बर. अरे काय म्हणलं बाळा, बघ तुला आन्सर कळालं बाळा, मला तुला आन्सर काढता येते पण क्वेश्चन कळला नाही प्रॉपर. प्रॉपर म्हणजे तू व्यवस्थित समजून गेला नाही. तुझं उत्तर 4 आहे ना बाळा? हो सर. ठीक आहे, बघ मग समर, आता बघ समर, आता आपण दोघंच काढूया. तुझं उत्तर बरोबर आहे का? आपलं उत्तर आहे, जाऊ दे. तुझं उत्तर बरोबर आहे का शुभ्रचं का सानवीचं का मनस्वीचं तिघाचं? राधिकानं काय उत्तर दिलं माहिती नाही. ठीक आहे, चल राधिकाने दिलं नाही अजून उत्तर. ठीक आहे, रियानं दिलं नाही, रुचितानं पण दिली नाही. ठीक आहे, बघा आता मग दोघं आपण सॉल्व्ह करूया. इथं काय म्हणलं बाळा, रेखांकित न केल्यास. बरोबर, आतापर्यंत आपण रेखांकितचं काढलं ना. इथं काय म्हणलंय, रेखांकित न केल्यास सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. मग आता मला सांग, आता आपण काय याला रेखांकित करूच नाही बाळा. याला रेखांकित, आता हे रेखांकित आहे तो नको पकडू बाळा. हे सहा भाग आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 भाग आहेत. किती आहेत बाळा? 6 भाग आहेत. बरोबर, बरोबर समर्थ. मग या 6 भागापैकी किती भाग रेखांकित केलं नाही बाळा? किती भाग रेखांकित केलं नाही बाळा, सांग बाळा. तर 4 रेखांकित रेखांकित 1 2 3 आणि 4 रेखांकित केलं नाही बाळा. आता मग तुला क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, अपूर्णांक बघ, खालील पैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केल्यास न न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. मग आता तुला चेक करायचं आहे, तुझा अपूर्णांक दर्शवत नाही कुठला, सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही कुठला, रेखांकित न केल्यास तो. तर बघ आता तुझा 1/6 बाळा, 1/6 हा का आहे बघ बाळा, रेखांकित केलेला आहे. बघ बघ किती आहे, 6 भागापैकी बाळा, 6 भागापैकी किती रेखांकित केलंय, दोन दोन रेखांकित केले. बरोबर ना. मग बे एक बे आणि हा बे त्रिक 6. बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे तुझं. बघ आता, आता हे बाकीचे आहे कुठले आहेत बघ. हे रेखांकित, हे बघ न, हे बघ काय म्हणलं, अपूर्णांक रेखांकित न केल्यास हे पूर्ण दर्शवतात. बघ न केल्यास बघ हे काय 4/6, हे तर बरोबर आहे. बघ आता हे आपल्याला विचारलंय का, विचारलंय काय बघ, रेखांकित न केल्यास भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. आता हे दर्शवत नाही बाळा, हे रेखांकित केलेलं आहे. तुला काय म्हणलंय, न केल्यास म्हणले. बरोबर, न केलेल्या. मग आता हे न केलेलं आहे ना बाळा, हे बघ हे रेखांकित न केलेला किती झाला अपूर्णांक आपला, 4/6 झाला. बरोबर ना, 4/6 झाला. हे उत्तर, हा हे पण बरोबर आहे. मग ह्यालाच काय केलंय, 4/6 ला बघ बरं, ह्याला भाग दे 2 न, बे बे बेत्रिक 6, म्हणजे हे पण दर्शवतो ना बाळा, न रेखांकित केलेला. आणि हा पण दर्शवतो. बघ बघ आता बे बे, सॉरी 4 1 4, 4 2 8 आणि 4 त्रिकम 12, हा पण दर्शवतो ना बाळा, दर्शवतो का नाही? सगळं हा पण 2/3 होईल आणि हा पण 2/3 होईल, हा पण 2/3 होईल. बरोबर, हा होतो का बाळा 2/3? होतो का? 1/3 आहे. का आहे? हा रेखांकित केलेला आहे. बरोबर, हा काय दर्शवतो, रेखांकित भाग दर्शवतो. बरोबर, हा अपूर्णांक काय करतो, रेखांकित भाग दर्शवतो. आणि हा इथे विचारले काय, हे बघ, रेखांकित न केल्यास म्हणजे रेखांकित न केलेला भाग हे दर्शवतात. 1 2 3 पर्याय. बरोबर ना. म्हणून तुला विचारलंय का बाळा, न केलेलं, बरं का, रेखांकित न केलेलं. बरोबर, न केलेल्या भागाचं सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही, म्हणजे हा दर्शवत नाही, हा रेखांकित केलेला दर्शवतो. बरोबर का. हे बाकीचं हे काय करतात, न केलेले दर्शवतात. म्हणजे 2/3 सगळ्याच येतोय. बरोबर, सममूल्य अपूर्णांक. कळालं का समर्थ? हो समर्थ, हा पर्याय क्रमांक 3 काय कळालंय सांग, परत मला सांग आता काय कळालंय तुला. सांग. सर, आपल्याला विचारलेलं रेखांकित न केलेला अपूर्णांक. बरोबर, विचारलंय नाही, तुला काय विचारलंय, रेखांकित न केलेल्या भागाचं सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. म्हणजे मग आता आपल्याला तर म्हणजे आपल्याला येतं रेखांकित नसलेला भाग सममूल्य भाग दर्शवत राहतो. अपूर्णांक बरोबर होता आपला. बरोबर, बरोबर. आणि इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, रेखांकित न केलेला भाग सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. हा दर्शवत नाही, हा काय करतो, रेखांकित केलेला भाग दर्शवतो. बरोबर ना, हा रेखांकित केलेला भाग दर्शवतो. बरोबर, बघ बरं, 6 भागापैकी 2 रेखांकित केलेला आहे, म्हणून 6, बरोबर 2/6 गेलं, म्हणून 1/3 काय झालं, हे रेखांकित केलेलं आहे. पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला तेच विचारलं होतं,
सममूल्य अपूर्णांक दर्शवत नव्हतं. कुठलं? रेखांकित न केलेल्या भागाचं. हे सगळे रेखांकित न केलेल्या भागाचं सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. 1, 2, 3. पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायला सांगितलं? दर्शवत नाही. कोणता? कुठला? रेखांकित न केलेला भाग हे दर्शवत नाही असं तुम्हाला क्वेश्चन विचारलंय. तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. चला चला सगळ्यांना कळालं. 6 राधिका. चला राधिकाने क्वेश्चन वाचून दाखवेल आणि उत्तर मी काढणार. ठीक आहे. राधिकाने क्वेश्चन वाचवेल आणि मी उत्तर काढणार आहे. राधिका गायब झाली. ठीक आहे. ठीक आहे. राधिका नाहीये. ओके. राधिका गायब झाली. ओके. ठीक आहे. ओके. प्रयत्न करते. ओके. ठीक आहे. प्रयत्न करा. ओके. ठीक. आता 20 उत्तर. 20 उत्तर आहे. ठीक आहे. 20 म्हणतोय. शौर्या म्हणतोय 20. शौर्याचा असेल बघूया. चेक करूया. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला असे क्वेश्चन विचारलं मुदलाच्या दुप्पट असेल तर तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचे. सूत्र लक्षात ठेवायचंय. चला क्वेश्चन वाचतो पहिलं आणि उत्तर शौर्याने काढलेलं आहे. 100% मला असं वाटतं शौर्य उत्तर बरोबर येईल. बघूया. आता जेव्हा आपण उत्तर काढेल तेव्हाच कळेल शौर्याचं. बरं ठीक आहे. चला ठीक आहे. चला बघ समर्थ. 4,000 रुपये. 4,000 बरोबर. हे काय झालं? मुद्दल आहे का काय सांगायचंय तुला? ओके. शुभ्राचं उत्तर आलं. ठीक. रुपये 4,000 10% या दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले? बघा, बँकेत ठेवले असतास मिळणारी एकूण रक्कम मुदलाच्या दुप्पट असेल. मुदलाचे काय असणार आहे? दुप्पट असणार. ठीक आहे. एकूण रक्कम लक्षात ठेवायचं आहे. चला चला किती वर्ष? चला चला सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असतास मिळणारी एकूण रक्कम मुदलाच्या दुप्पट असेल. ठीक आहे. चला शुभ्रा सांगणारे उत्तर बघ समर. शुभ्रा सांगते बघ. म्हणजे चला सांगा. चला. सर पहिले मी सरळ व्याजाचं सूत्र लिहिलं. बर. सरळ व्याज बरोबर बरोबर. म गुणिले द गुणिले क भागिले बर. 100. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क क भागिले भागिले 100. बरोबर. चला पुढं. सर आपल्याला क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय की रुपये 4,000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. तर मी चला. मुद्दलाचं दुप्पट केलं 8,000 आणि तो झाला सरळ व्याज. चला मुदलाच्या दुप्पट गेलेलं आहे. तर मुदलाचे मुदल किती आहे इथं? 4,000. मग 4,000च्या दुप्पट गेलंय. बरोबर. मुदलाच्या दुप्पट. बघा मुदलाच्या दुप्पट. बघा एकूण रक्कम काय? मुदलाच्या दुप्पट. म्हणजे 4,000 गुणिले 2 केल्यावर 8,000 आलं. म्हणजे हा काय आला बाळा? सरळ व्याज. सरळ व्याज. ठीक आहे. बघूया तर बरोबर आहे का बघूया. सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याज झाला हे. बरोबर समर्थ. कळलं का? दीदीनं काढलं. इथं मी 8,000 लिहिलं. चला मग काय होईल? गुणिले हा 100 होईल. बरोबर. भागिले काय होईल बाळा? मग मुद्दल दिले का? 4,000 खाली. 4,000 गुणिले आता क दिले का बाळा? नाही. दर दिला. दर 10 लिहितोय. द खाली येते. दर 10 लिहिलं आणि क काढायचं कालावधी. बरोबर. हो. हा आता बघ. ठीक आहे. आता बघा आपण काय करूया? हे 3 शून्य काढूया. हे 3 शून्य काढलं. हा एक काढला आणि हा एक काढलं. ठीक आहे. आता बघ काय करायचं बघ. 4 एक 4 आणि 4 दोन्ही 8 केलं. मग इथे 2 उरले आणि इथे काय 2 गुणिले 10 म्हणजे काय 20 उत्तर आहे. ठीक आहे. 20 उत्तर काय? कालावधी. ठीक आहे. 20 उत्तर काय आहे? कालावधी. ठीक आहे.
आता काय करायचं बघा, लक्षात घ्या. आता हे तुम्हाला कळालं, पण आता दुसरं एक सूत्र सांगतो, त्या पद्धतीने 20 येतो का चेक करू बघा. आता काय बघा, हे पट बघा, पट बरोबर बघा कालावधी काढायचं किंवा वर्ष काढण्यासाठी बघा, पट -1 करायचं, गुणिले 100 करा, भागिले काय करायचं, दर करायचं. बघा पट किती विचारलंय, दुप्पट, म्हणून -1 करा, गुणिले 100 करा, मग काय करा इथं, भागिले दर करा. बरोबर ना. दर किती आहे तुमचा, 10%, 10 लिहितोय. बरोबर, 10 लिहिलं. मग आता बघा हा शून्य, सॉरी हा शून्य कडनं 1 मिनिट, याला कॅल्क्युलेट करू वरचं. ठीक आहे, ठीक आहे. मग 2मधून 1 गेला तर 1 उरेल, म्हणजे 1 गुणिले 100, बरोबर, भागिले किती, 10. 10, मग हे कॅन्सल करा, हे कॅन्सल करा, हे कॅन्सल करा, मग उरते किती, 10. मग उत्तर तुमचं किती आहे, 10 येणार. बघा इथं काय म्हणले, दुप्पट, इथं मुदलाच्या दुप्पट गेले. आता तुम्हाला काय, मग इथं तुम्हाला काय, सरळ व्याज किती घेतली शुभ्रानं, 8,000 घेतले. आता मग शुभ्राचं चुकलंय का, बरोबर आहे बघा. आता लगेच कळेल तुम्हाला शुभ्राचं चुकलंय का बरोबर आहे, ते लगेच कळेल तुम्हाला. वर्ष इथं किती आहेत, 10 वर्ष, आणि शुभ्रानं काढलेलं 20 वर्ष, शुभ्रा आणि शौर्यानं काढलेलं 20 वर्ष आहेत. तर आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचंय. काय करायचंय, सरळ व्याज 8,000 आला तरच उत्तर तुमचं 20 बरोबर आहे, अदरवाईज तुमचं 10 उत्तर बरोबर आहे. बघा कसं, बघा लक्षात. आता बघा मी तुम्हाला दाखवतो करून. ठीक आहे, बघा शुभ्रानं 8,000 घेतलं, आपण काय करूया, 10 10 काय करू, 10 वर्ष घेऊ. 10 वर्ष घेतलं तर दुप्पट होतो का मुदलाच्या, सरळ व्याज चेक करू. तर माझं उत्तर बरोबर आहे, नाही तर शुभ्राचं चुकलं. ठीक आहे, बघा आता चेक करूया. 10 वर्ष आपण घेतलं, वर्ष घेतलं कालावधी, लक्षात घ्या. आणि मुद्दल आहे आपलं 4,000, बरोबर. मुद्दल आहे 4,000, मुद्दल आहे 4,000. ठीक आहे, मुद्दल आहे 4,000, आणि तुम्हाला दर दिलेला आहे 10%. ठीक आहे, बघा 10%, आणि आपण काय पकडलं, 10 वर्ष, काय पकडलं, 10 वर्ष कालावधी पकडला. बघा सरळ व्याज 8,000 आला तर बरोबर आहे, सरळ व्याज माझा 4,000 यायला पाहिजे. कोणाचा, माझा, शुभ्राचा 8,000. ठीक आहे, बघा आता उत्तर काढून बघूया. सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100 करा. ठीक आहे, बघा सगळ्यांना कळतंय. आता बघा, आता मुद्दल 4,000 आहे, दर किती आहे आपला, 10 आहे, आपण कालावधी किती आहे, आपण 10 पकडला, 10 वर्ष. ठीक आहे, ऑप्शन मधला पकडला 10 वर्ष. बघा हे काय, 100, मग हा 2 शून्य कटतील, हा 2 शून्य कटतील बाळांनो. हे 10 गुणिले 10 किती होते, 100. 4 गुणिले 100, बघा 4,000, सॉरी 1 मिनिट, 4 गुणिले 1, 10 गुणिले 10 किती होतं रे, 10 गुणिले 10 किती होते, 100 ना. बघा 4 एक 4, 1 मिनिट, कुठं चुकलं रे माझं, ओके ओके, कुठं चुकलं बघू द्या. हा 4,000 आहे ना बाळांनो, लक्षात ठेवा 4,000, सॉरी इथे 4,000 आहे ना. हा हे इथले 40 राहिले ना, 2 शून्य कटले तर 40 राहिले. बघा 40 राहिले ना, इथे 40 झाले. ठीक आहे, म्हणजे माझं 4,000 काय आला, सरळ व्याज आला, सरळ व्याज. ठीक आहे, बघा उत्तर किती आलं, सॉरी 4,000, सॉरी 4,000, लक्षात ठेवा. 1 2 3 शून्य लावा, 4ला 1 2 3 शून्य, 4 एक 4, 4,000 काय माझा, 4,000 काय माझा सरळ व्याज आला. म्हणजे उत्तर कोणाचं बरोबर आहे, माझं का शुभ्राचं, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, जर असा क्वेश्चन विचारलं, शुभ्रा कुठं चुकलंय बघ, कुठं चुकलं लक्षात घ्या, शुभ्रा आणि शौर्या दोघांनी पण. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, सरळ सरळ एक सूत्र लक्षात ठेवा, पट बरोबर, इथं वर्ष, वर्ष बरोबर पट -1 करा, गुणिले 100 भागिले दर करा. किंवा तसं जमत नसेल बाळांनो, आता तुम्हाला काय, सरळ व्याज तुम्हाला, आता जो आहे ना मुद्दल, मुद्दल मुद्दल आहे ना, मुद्दल मुद्दल काय असणार आहे तुमचा, मुद्दल बरोबर तुमचा व्याज करावं लागणार आहे. बघा आपलं सरळ व्याज मी किती घेतलंय, 4,000 घेतलं ना मी, बरोबर. 4,000 आला का आपला, बरोबर ना. तुम्हाला सरळ सरळ सूत्र हे पाठ करून घ्या, लक्षात ठेवा. पट मायनस गुणिले 100 भागिले दर करा, तुमचं उत्तर आलं. शुभ्रा कळालं का, कुठं चुकलं, आन्सर कसं आलं, बरोबर. बघ जेव्हा तुम्ही 20 वर्ष घ्याल तर तुमचं उत्तर किती येणार आहे, तुमचं उत्तर सरळ व्याज किती येणार आहे, 8,000, लक्षात ठेवा. तर याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 10, हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक आहे उत्तर 10 बरोबर आहे, लक्षात ठेवा. शुभ्रा हे लक्षात ठेवा सूत्र, पट -1 गुणिले 100 भागिले दर करा. चला कळालं का सगळ्यांना. बघा तुम्हाला असाच क्वेश्चन मी घेतला होता क्लासमध्ये, बघा म्हणून मला आठवत. लक्षात ठेवायचं सूत्र, पट -1 गुणिले 100 भागिले दर, लक्षात ठेवून उत्तर काढायचं. ठीक आहे, चला तुमचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे, चला खालील आकृतीतील
त्रिकोणाची संख्या बघा, त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आता हा क्वेश्चन थोडासा आहे बाळांनो, थोडासा ट्रिक लावला तरी थोडं डोकंच लावावं लागणार आहे, ट्रिक लावलं तरी थोडस चुकणारच आहे. चला उत्तर काढायचं. चला सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर बघा, खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आता मी इथं त्रिकोण तो सेम इथं काढतोय, इथं त्रिकोण काढतोय, म्हणजे तिथं गोंधळ झाला तर आपल्याला काढता येणार नाही, म्हणून मी इथं काढतोय. ठीक आहे, बघा सेम काढतोय. असं सरळ रेषा आहे, इथं सरळ रेषा आहे, बरोबर ना शुभ्रा? ओके, हो असं सर. थोडं समोर आहे आणि इथून जो आहे थोडासा असा त्रिक आहे ना. ठीक आहे, त्रिकोण आहे, थोडस डायग्राम थोडस लक्ष द्या. आता मी अशी काढतो. ठीक आहे, आणि इथून सेंटर पासून एक असं आहे आणि इथं असं काहीतरी आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला, असंच आहे ना त्रिकोण? सॉरी, असंच आहे ना डायग्राम? अशी डायग्राम आहे ना? हा. हो आता शुभ्रा सांगणार आहे. सॉरी, इथं 8 आहेत बघा. हा एक त्रिकोण. मध्ये 8 आहेत. ओके, 8 आहेत बघा. 1 2 3 आणि 4 झाले बाळांनो. बघा, 4 तिने 8 म्हणले ते बरोबर आहे. 4 झाले. त्याच्यानंतर बघा, हा साईडचा 5 होईल बघा, आणि हा साईडचा 6 होईल बघा, हे 6 होईल. नंतर असा एक 7 होईल बघा, 7 असा. नंतर हा 8 होतील बघा, 8. लक्षात ठेवा, हे 8. ठीक आहे, ही झाले 8. तिने 8 बरोबर मोजली. हा, पुढे बघा, 8 झाले. हा, हा 9 गेली का? बरोबर का? हो 9. बघा, हा एक त्रिकोण दिसतो बघा, हा मोठा 9 केली. ठीक आहे, 9 झाले. हा मोठा एक 9, लक्षात ठेवा, मोठा एक 9. हा, पुढं त्यानंतर तो कोपऱ्यावरचा छोटा. हा 9 एक आला 10, बरोबर 10. ठीक आहे, हा छोटा झाला बघा, 10 झाले. हा 10. आणि खालचा मोठा. कुठला बळा? हा, हा मोठा. हा ठीक तो. आहे, हा 11 झाले ना. हो 12 कसे आले मग? 12 कसे आले? 11चा येतो त्रिकोण. त्रिकोण किती येतं शुभ्रा? सर, तो तुम्ही एक पकडला नाही ना, कोपऱ्यावरचा तो मोठा अरे बघ वाला. इकडे बघ, आता इकडे बघ, आता इकडे बघ. हे बघ, हे किती झाले? 4, बरोबर. हे 5, हे साईडचं 5. नंतर हा 6. ठीक आहे, 6 बरोबर. नंतर हा 7, बरोबर. बरोबर ना? याची इथे या चौकोनातले 8 हो होतात बघा. कसं? 1 2 3 4 हे सगळ्यांना कळालं. हे 5. ठीक आहे, हा 5 झाला. मग याच्या अपोजिटचा हा 6 होईल. ठीक आहे, मग हे 7 होईल. याच्या अपोजिटचा हा 8 झाले. हे 8 झाले, बरोबर. 8 नंतर हा वरचा 9 घेतली, बरोबर. हे 10 झाला, बरोबर. हे 10 झाला, आणि हा मोठा 11 झाला, बरोबर ना? हो आणि आणि हा एक 12 का? हो सर, ठीक आहे, 12. तुमचा एक 12 झाले. राहिलेला मोठा. हा, एकदम मोठा हे 12 झाले. ठीक आहे, 12 झाले. सगळ्यांना लक्ष द्या, 12 झाले. आता चौकोन किती आहेत सांग बरं, चौकोन किती होतात सांगा. चला, 12 त्रिकोण सापडले बघा. हा क्वेश्चन डिफिकल्टच होता बघा, लक्षात ठेवा. आलेला होता 2022 ला, तर डिफिकल्ट होता. ठीक आहे, चला 12 झाले. ठीक आहे, चला पुढचं सांगा. आता आता चौकोन किती होतात? चला चला, चौकोन बघा, सांगा, सांगशाल शुभ्रा? चला, टाइम घ्या, चौकोन सांगा सगळ्यांनी. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? चला, इथं 8 चौकोन भेटले, बरोबर ना? 8 चौकोन, आणि आपले 12 12 काय त्रिकोण भेटले. 9 बघूया, शुभ्रा 9 म्हणते, बघूया. शुभ्रा ला अनम्यूट करतो मी. ठीक आहे, बघा. हा शुभ्रा, बोल रे. 9 कुठे दिसते तुला, सांग. डाव्या चौकोनाची ती मोठा त्रिकोण आहे बघा, त्याची इकडची रेषा. डाव्या काय म्हणली बाळा? डाव्या चौकोनातला मोठा त्रिकोण आहे ना, हा ती. हा, हा हे मोठा त्रिकोण हे ना? हा, आणि ती हा, एक वरतून जाते, कुठून बाळा? एक तून, आणि मग 2च्या हे बघ, साइड. हे बघ, हे बघ, हे बघ, हेच ना, हेच ना. हे 1 हा 2 हा 3 हे ना? हा हे घेतला होता ना बाळा आपण? नाही सर. बघा, आता परत मोजू. 9 म्हणे, बघूया. ऑप्शन बरोबर आहे.
पर्याय क्रमांक 3 ऑप्शन बरोबर आहे. उत्तर बघूया. मग त्रिकोण 12च आहे. त्रिकोण मग 13 पाहिजे आपल्याला. त्रिकोण कुठला एक कुठं गायब झाला त्रिकोण मग आपला. ठीक आहे, क्वेश्चन डिफिकल्ट आहे. 6 नाही, बघूया 6 नाही काय म्हणते. एक मिनिट, आपला त्रिकोण एक एक आपला कुठेतरी झालेला. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. 6 नाही बोल रे. हा बोल 6 नाही. तो छोटा त्रिकोण आहे बघा, हा त्याची ती रेष, अजून त्याच्या खालची रेष इकडची ही आणि ही एकच चौकोन होतो. हा हे बघ, एक आणि हा जर केलं 4 बाजू होतात, तर 5 बाजू होतात बघ. 1 2 3 4 5 झाले. नाही नाही नाही, ठीक आहे, नाही 6 नाही. ठीक आहे, आता बघ शुभ्रा म्हणलेलं बघा, लक्षात घ्या. हा एक पकडला आपण, लक्षात ठेवा. हा एक बरोबर आहे. हा दुसरा जो आहे इथून आपण हा बघितला, हा दुसरा. ठीक आहे, लक्षात ठेवा, दुसरा झाला हा राईट. तिसरा बघा, हा आहे तिसरा राईट. चौथा आहे हा राईट. पाचवा आहे हा पकडला होता का? हा डबल पकडला का आपण? हा नाही, मोठा वाला होता पाचवा. ठीक आहे, सहावा याच्या उलटा, हा सहावा. हा सहावा झाला, हा सातवा. ठीक आहे, हा सातवा कसा पकडला बघा, असा इथून 1, हा 2, हा 3, हा 4. ठीक आहे, सातवा झाला. आठवा बघा, इथं त्यांनी काय केलेत, इथून 1 2 आणि इथं इंटरसेक्ट झाला 3 आणि इथून 4. सॉरी 1 2 3 4, हा पण झाला. आणि शुभ्रा म्हणते इथून 1, हा 2, हा 3 आणि 4. ठीक आहे, 1 2 3 4. पण पर्यायामध्ये नाहीये. उत्तर 9 सापडले आपल्याला. आपण कन्सिडर केलं तर 9 आपल्याला सापडले. पण पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे. सॉरी, पर्याय क्रमांक आपलं काय इथं, पर्याय क्रमांक 4 ने जास्त आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे, हा क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये त्रिकोण आपल्याला किती सापडायला पाहिजे होते? त्रिकोण सापडायला पाहिजे 13 त्रिकोण सापडायला पाहिजे. आपण 12 सापडलेत, बरोबर ना? 12 सापडलेत. तरी 13 चेक करूया आपण, त्रिकोण किती सापडतात. अजून एक बार त्रिकोण चेक करूया. ठीक आहे, तरच आपलं उद्याच्या लेक्चर मध्ये हा घेऊया त्रिकोण किती चेक करतो मी. तर आपल्याला 12 सापडले. ठीक आहे, अजून एक कुठेतरी लपला असेल, अथवा नाहीतर आपला चौकोन डबल झाला असेल, एक कुठलं तरी झालंय. ठीक आहे, तर हा क्वेश्चन क्रिटिकलच होता, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण बघूया. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे आपला. ठीक आहे, एक चौकोनामध्ये आपला घोळ येतोय. ठीक आहे, एक त्रिकोण आणि एक चौकोनामध्ये घोळ येतोय. ठीक आहे, एक बार मला अजून चेक व्यवस्थित करावं लागणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, थोडासा डिफिकल्टच होता, लक्षात ठेवा. बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. त्रिकोण एक लपलाय कुठेतरी, चेक करूया. आपला आता पुढचं बघूया. ठीक आहे, उद्या परत सांगेल. ठीक आहे, बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? चला लवकर उत्तर टाकायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे, लवकर उत्तर टाकायचं. चला लवकर उत्तर टाकायचं. चला, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? चला, समर्थ आहे का? समर्थ आहे. शौर्या गेला बाहेर. ठीक आहे, रुचिता आहे. चला, ओके, ठीक आहे, समर्थ आहे का? ओके, आन्सर टाका. चला, पर्याय क्रमांक 2. ओके, आता बघा, सिंपल क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन खरंच सिंपल आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? बरं का, लक्षात ठेवा. एकक स्थानी जो अंक आहे सर्वात कमी असणार आहे, बरोबर, 5च असणार आहे स्थानिक किंमत. बघा आता इथली, बघा इथला हा कुठं आहे बघा, एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 50,000 झाला आहे. ठीक आहे, इथं बघा एकक दशक शतक हजार म्हणजे हा 5,000 झाला, पर्याय क्रमांक 3. आणि पर्याय क्रमांक 2 जर केला एकक स्थानी म्हणजे 5च होईल. आणि पर्याय क्रमांक 4 जर चेक केला एकक दशक शतक म्हणजे इथे शतक स्थानी आहे, 5च्या समोर 2 अंक आहेत, 1 2 द्या. म्हणजे सर्वात कमी कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, बाकीचे उर्वरित क्वेश्चन पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे, चला, अशा तऱ्हेने आपण काय